Hi. Today we will discuss the force and motion. Force and motion after the gravitation and the introduction of this chapter. Introduction नंतर gravitation झालं आणि आता आपण बघू फोर्स अँड मोशन. ओके, तर आपण पाहिलेलंच आहे की फोर्स हा आवश्यक आहे कशासाठी, तर स्पीड चेंज करण्यासाठी किंवा डायरेक्शन चेंज करण्यासाठी. We have already discussed it in our revision section. So, but before that, what is force? तर आता फोर्स सगळ्यांनाच माहित आहे, तर फोर्सची मॉडर्न डेफिनेशन मी माहित आहे. तर आपण बघू समथिंग दॅट कॉजेस अ चेंज इन द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. द समथिंग दॅट कॉजेस अ चेंज इन द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. मग आता मोशन समजा तो रेस्टमध्ये असेल तरी मोशनमध्ये म्हणजेच काय त्याच्या मोशनमध्ये चेंजच झाला. ओके, किंवा एकदम ऑलरेडी दॅट इज इन अ मोशन तर त्याला स्टॉप केलं जाईल, डायरेक्शन चेंज करता येईल. म्हणजेच काय साधी डेफिनेशन फोर्सची समथिंग दॅट कॉजेस अ चेंज इन द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. बट दिस इज द simple definition. Now the modern definition of the force on an object. The modern definition of force, an object mass is multiplied by its acceleration. आणि हे पण आपण पाहिलेलं आहे. That is F is equal to ma. So an object's mass is multiplied by the acceleration. This is the modern definition of the force, and which is given by the Sir Isaac Newton. Okay, and मग न्यूटन्स आणि मग कशा दिलेली आहे, which is given by the Isaac Newton. Okay, in Newton's law of motion. आणि मग कशा दिलेली आहे, न्यूटनच्या लॉ ऑफ मोशन मध्ये ही दिलेली आहे डेफिनेशन्स. is F is equal to ma. This is the modern definition of the force. That is, an object's mass is multiplied by its acceleration. This was given by the Sir Isaac Newton in Newton's law of motion. आणि मग या फोर्सला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. आता आपल्याला जर समजा एखाद्या ऑब्जेक्टला लोटायचं आहे तर मग पर्टिक्युलर डायरेक्शननीच लोटावं लागेल, म्हणजेच त्या डायरेक्शनच्या अनुषंगाने तिथे रिझल्ट मिळेल. म्हणजेच इट मस्ट हॅव द डायरेक्शन पाहिजेच आणि मास तर असतेच. मॅग्निट्यूड मास म्हणजे मॅग्निट्यूड तर त्याला असतेच फोर्सला, किती फोर्स लावला. ओके, सो मॅग्निट्यूड इज देअर आणि डायरेक्शन. दॅट्स वाय फोर्स इज कोणती क्वांटिटी आहे, सो इट इज द स्केलर और वेक्टर. इट इज वेक्टर क्वांटिटी, कारण स्केलर क्वांटिटी मध्ये स्केल फक्त मॅग्निट्यूड असेल, वेक्टर मध्ये दोन्ही असतात. सो द फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. द रिझन ॲज इट हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ऐसा यूनिट ऑफ फोर्स इज न्यूटन अँड CGS यूनिट इज डाइन. पण फोर्स न्यूटन अँड ओके it is SI unit and it is dyne in CGS. Okay, so पण याच्यावर या फॉर्म्युल्यावर सुद्धा आपण फोर्स युनिट काढू शकतो. सो मास and it is kg. Okay, we are dealing with the SI system. Okay, then acceleration, it is meter per second square. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर जरी म्हटलं तर दॅट इज ऑल्सो द युनिट ऑफ द फोर्स. मासचं kg, ॲक्सिलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूटन. दॅट इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर हे पण लक्षात ठेवायचं की असं याचं युनिट असते. सो दिस इज. So we have seen that force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. जो काही मोशन मध्ये ऑब्जेक्ट आहे त्याची डायरेक्शन चेंज करायची असेल, स्पीड चेंज करायची असेल तर the force is necessary. So this is also
for 1 mark. Key force is necessary. Mark that might be in a answer in a one sentence. Fill in the blanks. Many more. So such type of questions can be asked on these points. Can you recall? It is what are the Newton's laws of motions? Newton's laws of motions. Revision मध्ये पाहिलेले आहे. तर there are 3 laws of motions: first, second, and third. So Newton's first law of motion सांगितलं होतं विद्यार्थ्यांच्या फेवरचा आम्ही जशी आहे तशीच राहू द्या. तसाच कोणताही ऑब्जेक्ट त्याच्या सत्य परिस्थितीमध्ये आहे. ओके, तर तो तसाच राहण्याचा प्रयत्न करेल, त्याला विरोध करेल, आपण डिस्कस केलेला आहे. तर मी फक्त तो लॉ सांगेल. An object continues to remains in the state of rest or in a state of uniform motion along the straight line unless an external unbalanced force act on it. External force to apply झाला पाहिजे, but that must be a unbalanced force act on it. So this object continues to remain at a rest or in a state of uniform motion along the straight line unless an external unbalanced force act on it. This is Newton's first law of motions, and that's why I was saying these revisions videos are very important, so you must go through it. That purpose, what I have taken all these revisions videos, so you have to consider it. Then it is Newton's second law of motions. तर मग आपण तिथं मोमेंटम फिनॉमिनन पाहिली होती, त्याच्यावर आता मी जाणार नाही. तर डायरेक्ट लॉ, the rate of change of momentum is proportional to the applied force. The rate of change of momentum is proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of the force. The change of momentum occurs in the direction of the force. So this is our Newton's second law of motion. Then Newton's third law of motion, आणि मग त्याच्यामध्ये पाहिला होता कोणती रिएक्शन असेल तर त्यासोबत रिएक्शन फोर्स असतात आणि ते सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतात. सो द स्टेटमेंट ऑफ द न्यूटन्स थर्ड लॉ, every action force has an equal and opposite reaction force and which act simultaneously. Every action force has an equal and opposite reaction force and which acts simultaneously. So this is our Newton's third law of motions. All these are the Newton's law of motions. Now it is introduction to scientists. Introduction to scientist, the great scientist Sir Isaac Newton, and its lifespan is 1642 to 1727. कधी कधी ऑकेजनली विचारलं जाऊ शकते की त्यांचा कार्यकाळ 1645 कार्यकाळ म्हणजे जीवनकाळ 1645 to 1727 was one of the greatest scientists of recent times. मग या काळातला हा ग्रेटेस्ट सायंटिस्ट होता सर आयझॅक न्यूटन. त्याचं पूर्ण नाव सुद्धा नाही तर न्यूटन तर सगळ्यांना माहीत असते, पण सर आयझॅक न्यूटन लक्षात ठेवायचं. आणि 1645 ते 1727 ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. कुठं बॉर्न झाला? इंग्लंडमध्ये. ते पण लक्षात ठेवायचं. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन्स. मग यांनी काय काय केलं तर लॉज ऑफ मोशन दिले, जे आत्ताच आपण 3 पाहिले. ओके, इक्वेशन ऑफ मोशन दिले. इक्वेशन ऑफ मोशन पण सगळ्यांना माहित आहे. सो इट इज v इज इक्वल टू u प्लस at. ओके, पाहिलेले आपण s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, and it is v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस twice as. ओके, तर हे आपण तिन्ही पण पाहिले होते. ओके, तर बरोबर लक्षात ठेवायचं इक्वेशन ऑफ मोशन कोणते आणि लॉज ऑफ मोशन कोणते. ओके, आणि दोन्ही 3 आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यात विचार आहे कन्फ्युजन होते. पण इक्वेशन म्हटल्याबरोबर इकडे आलो पाहिजे आपण यालाच इक्वेशन म्हणतो ना. तर v इज इक्वल टू u प्लस at. मग आपण त्यांचे रिलेशन पण पाहिले होते.
It is between the velocity and time. Okay, and it is between the what? Displacement and time. And मग इथे t नसल्यामुळे that is between velocity and displacement. तर या मधले रिलेशन दाखवणारे हे तिन्ही इक्वेशन होते. Okay, so it is these are the equation of motion and theory of gravity in his book Principia. मग त्यांनी प्रिन्सिपिया नावाचं बुक लिहिलं, नाव पण लक्षात ठेवायचं प्रिन्सिपिया. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले तर इट इज लॉज ऑफ मोशन सांगितलेले आहे, नंतर इक्वेशन ऑफ मोशन सांगितलेले आहे आणि मग theory of gravity गुरुत्वाकर्षण त्याची theory हे त्याच्या प्रिन्सिपिया बुकमध्ये. Before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. पण प्रिन्सिपिया नावाचं बुक लिहिण्यापूर्वी केपलर्स नावाच्या सायंटिस्टनं ओके तर त्यांनी काय केले होते प्लॅनेटरी मोशन्स की प्लॅनेटचं मोशन कसं आहे, ग्रहाचं मोशन कसं आहे, तर याचे 3 लॉज दिले होते. कोण? केपलर्सनी. ओके, बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 laws describing planetary motions. However, the reason why planets move in the way described by Kepler's law was not known. पण त्यांनी लॉ तर दिले पण त्याला एक रिझनच माहित नव्हतं की ते म्हणजे हे त्या लॉनुसार डिस्क्राईब केलेल्या याच्यानुसार काय होतात मूव्ह करतात, पण त्याला त्याचं रिझन सांगता आलं नाही की हे कशामुळे होते. तर त्याचं पुढचं काम सुद्धा न्यूटननी केलं. Newton, with his theory of gravity, mathematically derived the Kepler's law. आणि मग theory of gravity जी दिली होती न्यूटननं आणि मग त्याच्या मदतीनं केपलरचे 3 लॉ त्यानं मॅथमॅटिकली डिराईव्ह केले न्यूटन. तर लक्षात ठेवा त्याचं काम म्हणजे केपलरनं नुसते 3 लॉज दिले होते पण त्याला मॅथमॅटिकली डिराईव्ह करण्याचं काम कोणी केलं तर न्यूटननी केलं. आणि कशाच्या बेसिसवर तर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर. आणि मग त्याने हे कारण सांगितले की याच्यामुळे हे असे प्लॅनेट्स फिरतात. ओके, रिव्हॉल्विंग अराउंड. ओके, देन in addition to this Newton did ground breaking work in several areas including आणि याच्यावरच थांबला नाही बिचारा. आपल्याला तर काय होते 10वा वर्ग म्हटलं 5-6 विषय असतात तरी पण घाबरून जाते. त्याने ते एवढं मोठं काम केलं तरी पण त्याच्यावर थांबला नाही. तर मग त्यांनी आणखी कोणत्या याच्यामध्ये काम केलं इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे फिजिक्समध्येही चांगला होता, मॅथ्समध्ये पण चांगला होता आणि प्लॅनेटच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मग विचार करा ही इन्व्हेंटेड न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. आणि मग त्यांनी इन्व्हेंट म्हणजे एकदम नव्यानं शोधणे आणि डिस्कवरी म्हणजे होतं त्यासारखं पण त्याला नव्याने शोधणे. शोधत होते इन्व्हेन्शन आणि डिस्कवरीमध्ये. चॅनल माहिती आहे सगळ्यांना डिस्कवरी तर तिथे काय होतात ऑलरेडी असलेल्या त्याच्यावरच दाखवल्या जाते. सो दे आर डिस्कवरी एक्सप्लोर. ओके, पण इन्व्हेन्शन म्हणजे नव्हतंच. आता जर समजा तुम्ही एखादं गॅजेट्स शोधून काढलं की ज्याच्यामध्ये हे सगळे मोबाईल काय मोबाईल कॉम्प्युटर आणखी सगळे टी व्ही वगैरे सारखे व्हिडिओ वगैरे सारखे आणि याच्याही पेक्षा वेगळं ब्रॉडली बेस की कोणतेही वर्क होईल असं जर इन्स्ट्रुमेंट शोधून काढलं दॅट माइट बी इन्व्हेन्शन. मग ते इन्व्हेन्शन असेल आणि जर समजा अस्तित्वात आहे लाईटचा शोध लागले ना आपण पुन्हा लाईट. सो दॅट इज डिस्कवर. ओके, सो he invented a new branch of mathematics. मॅथमॅटिक्सची नवीन ब्रँच यानं शोधून काढलेली आहे न्यूटननं. आणखी डोकी होती तुमची. Then this is called calculus. आणि मग त्या जी ब्रँच शोधून काढली मॅथमॅटिक्सची त्याचं नाव आहे कॅल्क्युलस. आणि हे कशासाठी सांगत आहे तर हे सगळे छोटे पॉईंट या एवढ्या मोठ्या ब्लॉकमध्ये डब्यामध्ये माहिती आहे का 10-15 क्वेश्चन्स होतात आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. And has a wide ranging applications in physics and mathematics. आणि मग जी कॅल्क्युलस नावाची नवीन ब्रँच मॅथमॅटिक्सची शोधून काढलेली आहे मग त्याचे ॲप्लिकेशन्स फिजिक्समध्ये आहे मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा आहे. एवढं मोठं काम केलेलं आहे. आणि ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स.
रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवणारा सर्वात पहिला सायंटिस्ट. रिफ्लेक्टिंग म्हणजे रिफ्लेक्शन होणारा म्हणजेच नक्कीच त्याच्यात मिरर असेल. सो इट हॅज अ कॉन्केव्ह मिरर अँड द प्लेन मिरर. फक्त हे तेवढ्या पुरतं लक्षात ठेवा आणि मग जेव्हा लेन्सेसच्या वेळेला मग आपण त्याच्यावर बोलतो. सो इट इज Newton was the first scientist to construct a reflecting, 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 reflection म्हणजे मिरर असेल आणि मग तिथे कोणते मिरर, दॅट इज कॉन्केव्ह मिरर अँड द प्लेन मिरर. आणि तो टेलिस्कोप शोधून काढला. मग 10वीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच न्यूटन जीवावर येत असेल. असं एवढं मोठं कॅरेक्टर्स आणि मग त्याचं इंट्रोडक्शन. तर यामधले बरेचसे पॉईंट लक्षात ठेवायचे, कारण कधी जो क्वेश्चन नंबर 1 असते 10वीच्या बोर्डाच्या याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि फिल इन द ब्लँक्स वाला असतो, किंवा फिल इन द ब्लँक्स विथ ऑप्शन्स आणि मग साध्या. तर अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स कव्हर होऊ शकतात. तर असे आणि सगळे आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी इन बिटवीन द लाईन्स वाचायचं शिकायला पाहिजे. इन बिटवीन द लाईन्स म्हणजे तिथे काही लिहिलेलं नसतं. तर त्या लाईन्सचा अर्थ, त्या लाईनमधून आपल्याला काय सांगत आहे ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपला व्यवस्थित अभ्यास होते. सो इट इज ऑल ओव्हर फ्रॉम द टुडेज लेक्चर. आय विल स्टॉप हिअर. नेक्स्ट टाइम वी विल डिस्कस सर्क्युलर मोशन and centrifugal force. Till then, bye.